आज आपण इंदापूर भागातील निमगाव येथे किरण चांदणे यांच्या या मिरचीच्या प्लॉटवर आलो, बरोबर आहे? हो. तर हे 80 दिवसाची मिरची आहे. तर संपूर्ण मार्गदर्शन आपले दीपक अडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. सुरुवातीला तुम्हाला 50 किलोच्या 2 पिशव्या दिल्या होत्या. हो, ठीक आहे ना. रोम आणि पोटॅश हे 50 किलोच्या 2 पिशव्या दिल्या होत्या. त्याच्याबरोबर भूमिपार दिलं होतं 12 किलो, झिंक सल्फेट दिले होते 4 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 2 किलो. ह्याचा 118 किलोचा डोस यांनी सुरुवातीला बेडमध्ये टाकून घेतला आहे. हे मिरची हे आंतरपीक घेतलं आहे. मेन जे पीक आहे ते शेवगा आहे. आता 80 दिवसामध्ये त्या शेवग्याची वाढ बघा, जवळजवळ नाही म्हटलं तरी 7.5-8 फुटावर आलेली आहे. ठीक आहे ना. आता परत आम्ही यांना सजेशन दिले की या मिरचीच्या लेवलनी छाटणी करून घ्या, म्हणजे ह्याचा पिसारा चांगला येईल आणि फ्लावरिंग चांगलं होईल आणि शेकड्याने फळं लागतील तुम्हाला. आता असं 4-5 दिसतील तुम्हाला. ठीक आहे ना. त्याचं आपल्याला मेन बेनिफिट घ्यायचं. आता मिरच्यांची जी पानाची साईज आहे, कुठली व्हरायटी माहिती आहे तुम्हाला? नामदारी 2132. नामदारी ही 2132 आहे. आणि ही पानाची साईज बघा, जबरदस्त मोठं पान आहे, जिथं हातावर ठेवलेलं आहे. आलं. हे पानाची साईज आहे आणि मिरच्याही भरपूर लागलेली आहेत. ते दिवसाआड हे 500 किलो निघतं. हो, 500 किलो दिवसाआड तोडा जर केला तर 500 किलो निघते. मिरच्या दाखवा. ठीक आहे, मिरच्या घ्या, जवळून घ्या. दिवसाआड हे 500 किलो निघतं. आणि आता आम्ही अमुष्याला याच्यावर सूक्ष्म कीड नियंत्रण करतोय. पौर्णिमेला फंगसचं कंट्रोल करतोय. आंतरिक आणि बाह्य बुरशी जी आहे दोन्ही कंट्रोल करतो आम्ही. ठीक आहे. आणि 8 दिवसांनी पौर्णिमेच्या नंतर आम्ही त्याच्यावरती व्हायरस कंट्रोल करतो. हे बघा, हे व्हायरस मोजॅक व्हायरस आहे. डिझाईनवाला येलो झालं ना, हे मोजॅक व्हायरस म्हणतो. हे मोजॅक व्हायरस आहे. ठीक आहे ना. तर हे थोडंफार येत असतं, फार तसं प्रमाण कमी आहे. ते कंट्रोल होऊन जाईल तुम्हाला फवारणीनंतर. आणि फूल आणि फळ टिकण्यासाठी आम्ही याला ब्लूम नावाची जी बॉटल आहे त्यातले 2 मिली आणि अर्धा ग्राम कॅल्शियम EDTA 12% त्याची एक फवारणी घेतलेली आहे आम्ही. त्यामुळं कळी फूल कंटिन्यू चालू होणार आहे याच्यामध्ये. आतापर्यंत तुम्ही मिरच्या केल्या, ह्याच्यात काय फरक वाटला का? फरक वाटला. हां, थोडंसं मोठ्याने बोला. काय फरक वाटला सांगा. या जवळ मागं पुढे करा. काय फरक वाटला? फरक ते तोडणार आले मिरच्या. हां, फरक वाटला. थांबा तुम्ही. ॲव्हरेज जास्त निघतंय मिरच्याचं. बरं. आता पहिल्या ह्याच्यात 300 किलो निघलेला पहिल्या तोड्याला. दुसऱ्या तोड्याला 1200 किलो पर्यंत गेले आता. बरं. आता एक काम करायचं, दिवसाआड तोडायचं, रोज नका तोडू. म्हणजे तुम्हाला मोठ्या साईजची मिरची मिळेल. ठीक आहे ना. बरं, थांबा तुम्ही. तर तुम्हाला आतापर्यंत जी मिरची केली ह्याच्यात काय फरक ते सांगितलं का? हो, ॲव्हरेज जास्त आहे. औषधं वापरली, क्वालिटी चांगलं आहे आणि शायनिंग पण ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय आहे. ह्याचं खाण्याला कोणाला कॅन्सर होणार नाही, पोटात कुठला त्रास होणार नाही, गुडघे दुखणार नाहीत. म्हणजे अन्न खाणाऱ्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तुम्ही एकंदरीत हे आमची जे काय शेड्यूल आहेत, आमची जी काय औषधं आहेत, आमची जी काय खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहे. तर असंच करा आणि इतर 4 दाखवून सांगाल की नाही? बघायला येतात. आता हां, काय ना तुमचं काय नाव आहे? हे क्षीरसागर या मिरच्या तोडण्यासाठी आलेले. तुमचं काय नाव? सुनीता भोम. हां, तुम्ही आतापर्यंत मिरच्या तोडताय. या 80 दिवसाची मिरची आहे. काय वाटतं का फरक? फरक वाटतं. काय फरक आहे? मोठी होती, लांबकी होती, झाडं पण मोठी आहेत. झाडं नाही म्हणलं तरी 3-4 फुटाची आहेत. आणि हे पण आंतरपीक आहे. नुसतं शेवगा नसताना अजूनही जोरदार आलं असतं. अजून जास्त वाढली असती झाडं त्याची. धन्यवाद.